मित्रांनो, आपल्या यापूर्वीच्या बी.एड MCQ सिरीजला तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तुम्हाला त्या MCQचा फायदा झाला असेलच अशी खात्री आहे, परंतु त्यातीलच आपल्या काही मित्रांना दुर्दैवाने बॅकलॉग लागला असेल आणि तीही एक्झाम सध्या अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तर त्या अनुषंगाने काही राहिलेल्या पेपरची MCQ व्हिडिओ सिरीज आपण पूर्ण करूयात. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गिरीश आवटी आणि आपण पाहत आहात ग्यारी गुरुजी. चला. यापूर्वी आपण समावेशक शिक्षण या पेपर नंबर 4 मधील पार्ट 1 मध्ये काही MCQs पाहिले. तर आता उर्वरित MCQs या पार्ट 2 मध्ये पाहूयात. MCQ क्रमांक 1 पासून. MCQ क्रमांक 1 हा आहे अध्ययन अकार्यक्षम या संकल्पनेच्या व्याख्येबद्दल. तर अध्ययन अकार्यक्षम जी मुलं असतात ती कशी असतात, तर ती शारीरिकदृष्ट्या चांगली असतात, ती मतिमंद पण नसतात, परंतु ती शाळेत शिक्षणात कुठेतरी मागे पडतात, कारण अध्यापनात त्यांना प्रेरणाच मिळत नाही. तर अध्ययन अकार्यक्षम मुले तर नाही, अध्ययन अकार्यक्षम मुले ही मतिमंद नसतात आणि ती आळशीही नसतात, परंतु ती अभ्यासात मागे पडतात. का मागे पडतात, तर त्यांना अध्ययनाची कुठलीच प्रेरणा मिळत नाही, त्यामुळे अध्ययन अकार्यक्षम मुले ही अभ्यासात मागे पडतात. MCQ क्रमांक 2 आहे अध्ययन दोष याबद्दल. अध्ययन दोष कशाला म्हणतात, तर बुद्ध्यांक सामान्य मुलांपेक्षाही अधिक असून ती भाषा आकलन, गणितीय आकडेमोडीत समवयस्कांपेक्षा मागे पडतात, त्यांना अध्ययन दोष असणारी मुले म्हणतात. तर अध्ययन दोष असणारी मुले काय, तर त्यांचा बुद्ध्यांक सामान्य असतो, परंतु त्यांना भाषा आकलन होत नाही आणि गणितीय आकडेमोड सुद्धा करता येत नाही, त्यामुळे ती समवयस्क मुलांपेक्षा, समवयस्क वर्गाध्येपेक्षा मागे पडतात, त्यांना अध्ययन दोष असणारी मुले म्हणतात. तर अध्ययन अकार्यक्षम या संकल्पनेचे खालील प्रकार आहेत. अध्ययन अकार्यक्षमतेचे प्रकार आपण ज्यांना म्हणू, त्यातीलच पहिला प्रकार आहे डिस्लेक्सिया. डिस्लेक्सिया म्हणजे काय, तर वाचन दोष, रीडिंग डिसॅबिलिटी ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, की या मुलांना वाचनामध्ये दोष म्हणजे अडथळा निर्माण होतात. ती वाचताना कधी कधी उलट वाचतात, कधी कधी अडखळत वाचतात, त्यांना काही मुळाक्षरे समजत नाहीत. तर अशा मुलांना कुठली अध्ययन अक्षमता असू शकते, तर डिस्लेक्सिया. दुसरी आहे डिस्कॅल्कुलिया. याच्यामध्ये त्यांना गणितीय आकडेमोड करता येत नाही, आकडे समजत नाहीत, बेरीज वजाबाकी या मूलभूत प्रक्रिया करता येत नाहीत. तर अशा मुलांना कुठली अध्ययन अकार्यक्षमता असू शकते, कुठली अध्ययन अक्षमता असू शकते, तर डिस्कॅल्कुलिया. तिसरी आहे डिस्ग्राफिया. यामध्ये मुलांना लेखनामध्ये अडथळे येतात, त्यांना लिहिता येत नाही, लिहिताना कधी कधी ते उलट लिहितात सुलट लिहिण्याऐवजी. तर अशा प्रकारे ही डिस्ग्राफिया हा लेखन दोष असतो, ही अध्ययन अकार्यक्षमता असते. तर अशा प्रकारे डिस्कॅल्कुलिया, डिस्लेक्सिया आणि डिस्ग्राफिया हे अध्ययन अकार्यक्षमतेचे प्रकार आहेत. MCQ क्रमांक 4 पाहूया. अध्ययन अकार्यक्षम मुलांच्या वर्तनाबद्दल आहे. अध्ययन अकार्यक्षम मुले कशी असतात, तर ती दुराग्राही असतात, ती हट्टी असतात, ती नकारात्मक भूमिका घेऊन पटकन मागे होतात आणि ती मर्यादित त्यांची अध्ययन अवधान क्षमता असते आणि ती चंचल असतात. तर ही काही अध्ययन अकार्यक्षम मुलांची वैशिष्ट्ये आहेत. MCQ क्रमांक 5 आहे ओवेन आणि ॲडम्स यांनी अध्ययन अकार्यक्षम मुलांचा तौलनिक अभ्यास केला आहे. अध्ययन अकार्यक्षम मुलांचा तौलनिक अभ्यास कोणी केलेला आहे असा जर प्रश्न विचारला तर ओवेन आणि ॲडम्स असं त्याचं उत्तर असेल. MCQ क्रमांक 6 आहे कमी बुद्ध्यांक म्हणजेच मतिमंदत्व असं आपण म्हणतो, परंतु कमी बुद्ध्यांक म्हणजे किती, तर 70 पेक्षा कमी बुद्ध्यांक म्हणजेच मतिमंदत्व. मतिमंदत्व मुलांचा बुद्ध्यांक किती असतो असा जर प्रश्न विचारला तर तो 70 पेक्षा कमी असतो. MCQ क्रमांक 7 आहे प्रतिभावान मुले म्हणजे काय, तर प्रतिभावान म्हणजेच गिफ्टेड चाइल्ड म्हणजेच कुठली मुले, तर 140 पेक्षा जास्त ज्यांचा बुद्ध्यांक जास्त आहे अशी मुले म्हणजे प्रतिभावान मुले होय. MCQ क्रमांक 8 आहे मतिमंदत्व हा दोष मेंदूच्या अपूर्ण विकासामुळे येतो. मतिमंदत्व हा दोष कशामुळे येतो, तर मेंदूच्या अपूर्ण विकासामुळे मतिमंदत्व हा दोष उत्पन्न होतो. MCQ क्रमांक 9 आहे
0 ते 5 वर्षे वयापर्यंतच्या मुलांचा शोध म्हणजेच शाळाबाह्य मुलं जी काय असतात 0 ते 5 वर्षे वयापर्यंतची, त्यांचा शोध कोण घेतं तर अंगणवाडी मार्फत घेतला जातो. आणि 6 ते 18 वर्षे वयापर्यंतचे जे शाळाबाह्य मुलं असतात त्यांचा शोध कोणामार्फत घेतला जातो तर तो शालेय शिक्षण विभागामार्फत घेतला जातो. MCQ क्रमांक 11 आहे बडी सिस्टीम या संकल्पनेबद्दल. बडी सिस्टीम म्हणजे काय तर हुशार समंजस मुलांच्या शेजारी मतिमंदत्व असणाऱ्या मुलास बसवून त्याची जबाबदारी हुशार मुलावर टाकावी. म्हणजेच काय होईल तर हुशार मुलांचं वागणं बोलणं आणि त्याच्या सवयी या मतिमंद मुलांना आत्मसात करता येऊन आणि त्यांच्यात तो वर्तन बदल घडून यावा असा त्यामागचा उद्देश आहे. तर यालाच बडी सिस्टीम असं म्हणतात. बडी याचाच अर्थ मराठीमध्ये काय आहे तर सखा सहाध्यायी असा देखील होतो. MCQ क्रमांक 12 आहे भारत सरकारने अपंग म्हणजेच दिव्यांग मुलांसाठी जो कायदा केला आहे त्यात अध्ययन अक्षम व्यक्तीसाठी कुठलीही तरतूद नाही. आपल्याला काय वाटतं की बऱ्याच वेळा सरकार एवढा कायदे कानून करत असतं तर ते पूर्ण विचार करून करतं असं आपल्याला वाटतं, परंतु काही वेळा असं होतं की सरकारच्या हातून सुद्धा चूक होते आणि त्यांनी पूर्ण गोष्टींचा विचार केला नसतो. तर अशाच वेळी अपंग आणि दिव्यांग व्यक्तींचा जो अधिनियम बनवला गेला आहे त्यामध्ये अध्ययन अक्षम मुलांचा विचार केलेला गेलेला नाही. हा एक खूप महत्त्वाचा MCQ आहे की अपंग मुलांच्या जो काही अधिनियम बनवला आहे त्यामध्ये अध्ययन अक्षम मुलांसाठी काही तरतूद आहे का तर नाही. खरं तर ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. MCQ क्रमांक 13 अध्ययन अक्षम म्हणजेच लर्निंग डिसेबल जे काही मुलं असतात तर त्यांना कुठल्या मेथडने कुठल्या पद्धतीने शिकवले जावं तर प्ले वे मेथडने शिकवलं जावं. MCQ क्रमांक 14 आहे मतिमंदत्व ही शारीरिक अवस्था आहे, आजार नव्हे. हा एक अत्यंत महत्त्वाचा MCQ आहे. खरं तर या MCQ सिरीजमधला सर्वात महत्त्वाचा MCQ म्हणता येईल असा आहे की मतिमंदत्व ही शारीरिक अवस्था आहे, हा आजार नव्हे. बरेच जण त्याला आजार समजतात परंतु ती एक शारीरिक अवस्था आहे ती जी जन्मताच असते. म्हणून आणि मतिमंदत्वाचं जर वर्गीकरण करायचं झालं तर ते खालील प्रकारे करता येईल बुद्ध्यांकानुसार. 90 ते 110 हा जो बुद्ध्यांक आहे तो सर्वसामान्य मुलांचा आहे, मतिमंदत्वाचा नाही. 70 ते 90 हा जो बुद्धिगुणांक आहे तो मतिमंदत्वाच्या सीमारेषेवरील विद्यार्थ्यांचा आहे. आणि 70पेक्षा कमी जे काही बुद्ध्यांक असतो ती विशेष मुले आहेत. याचाच अर्थ ती दिव्यांग मुले आहेत, मतिमंदत्व असणारी मुले आहेत. 70पेक्षा कमी बुद्ध्यांक असलेली. तर लक्षात ठेवा 70पेक्षा कमी बुद्ध्यांक असणाऱ्या मुलांना मतिमंदत्व मुले किंवा विशेष मुले असं आपण संबोधतो. MCQ क्रमांक 16 आहे स्वमग्न या आजार असणाऱ्या मुलांबद्दल. स्वमग्नता हा आजार कशामुळे होतो किंवा त्यांच्यात कुठल्या क्षमताचा अभाव असतो तर सामाजिक आंतरक्रिया, संप्रेषण क्षमता म्हणजे संवाद क्षमता आणि सृजनात्मक क्षमता म्हणजे नाविन्यपूर्ण कल्पना करणे अशा तीनही क्षमतांचा अभाव म्हणजेच स्वमग्नता होय. MCQ क्रमांक 17 आहे शिक्षण प्रक्रियेमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी संकल्पना कुठली असा जर प्रश्न विचारला तर उपचारात्मक अध्यापन असं त्याचं उत्तर असेल. कारण की उपचारात्मक अध्यापनामध्ये पहिल्यांदा निदान केलं जातं म्हणजे नैदानिक चाचणीद्वारे की विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारची समस्या आहे, कुठल्या प्रकारची अध्ययन समस्या आहे, त्यानंतर त्याच्यावर उपचार केले जातात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ती अध्ययन अक्षमता उरत नाही. म्हणून शिक्षण प्रक्रियेमध्ये नवचैतन्य कुठल्या प्रकारे निर्माण होत असेल तर ते उपचारात्मक अध्यापनाद्वारे निर्माण होतं. आणि शिक्षण प्रक्रियेमध्ये नाविन्य कुठल्या प्रक्रियेद्वारे किंवा कुठल्या संकल्पनेद्वारे तयार होत असेल तर त्याचं उत्तर आहे MCQ क्रमांक 18 सांघिक अध्यापनाद्वारे शिक्षण प्रक्रियेमध्ये नाविन्यता येते. MCQ क्रमांक 19 आहे समुपदेशन ही एक अध्ययन अनुभूती आहे म्हणजेच त्याद्वारे अध्ययन सुद्धा होतं आणि त्याद्वारे अध्यापन देखील केलं जातं. तो समुपदेशन हा सुद्धा एक अध्यापनाचाच प्रकार आहे. तर त्यामुळे काय होतं तर वर्तन बदल घडून येतो, वर्तनात ऐच्छिक बदल घडून येतात. MCQ क्रमांक 20 आहे ब्रेल लिपीबद्दल. ब्रेल लिपी याबद्दल आपण मागच्याच पार्ट 1 पाहिलं आहे की ब्रेल लिपी ही कोणासाठी आहे तर ती अंधांसाठी आहे. ती कशी असते तर ती ठिपक्यांची असते, उठावदार ठिपके असतात आणि ती 6 टिंबांची लिपी आहे. ब्रेल लिपी ही अंधांसाठी असते. ती कोणी काढली तर लुईस ब्रेल यांनी काढली आणि ती 6 टिंबांची लिपी असते. MCQ क्रमांक 21 आहे
टेलर फ्रेम या संकल्पनेबद्दल. टेलर फ्रेम हे काय आहे तर अष्टकोनी छिद्र असणारी एक पाटी असते. ती कशासाठी वापरली जाते तर अंकगणित या प्रक्रियेसाठी वापरली जाते. शेवटचा MCQ आणि MCQ क्रमांक 22 आहे. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती कुठल्या आहेत? आधुनिक अध्यापन पद्धती ज्याला आपण म्हणू शकतो ती आहे टीच पद्धती. ही कशासाठी वापरली जाते? क्लासिकल ऑटिसिझमसाठी टीच पद्धती वापरली जाते. दुसरी आहे पेक्स म्हणजे चित्रबोली. ही जीन एअर्स यांनी प्रचलित केली आहे. आणि तिसरी आहे लोवास पद्धती. ही कुणी प्रचलित केली आहे तर डॉक्टर लोवास यांनी. तर अशा प्रकारे पेपर नंबर 4 वरील सर्व MCQ आपले पूर्ण झालेले आहेत.